मुंबईचा महापौर कुणाचा होणार आणि कोण होणार याचा फैसला 16 तारखेला निकालानंतर होईल। पण त्याआधी महापौर पदावरून शाब्दिक वाद फडणवीसांच्या आईवडिलांपर्यंत पोहोचला। उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचे आईवडील हिंदू आहेत का अशी टीका केली आणि त्यानंतर फडणवीसांनी चांगलाच समाचार घेतला। काय घडलं पाहूयात। मग देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत की नाही जरा तपासून बघा, बर्थ सर्टिफिकेट वगैरे असं मी म्हणतोय। माझ्या आई वडिलांवर तुम्ही बोललात, अरे शरम वाटली पाहिजे। मराठी आणि हिंदू महापौरवरून शाब्दिक लढाई फडणवीसांच्या आईवडिलांपर्यंत आली। मुंबईमध्ये मराठी आणि हिंदू महापौर होणार असं मुख्यमंत्री म्हणाले। त्यावरून प्रत्येक सभांमध्ये उद्धव ठाकरे मराठीच महापौर होणार हे ठासून सांगतात। फडणवीसांना ते मराठी आणि हिंदू आहेत की नाही हे सवाल करत होते, पण एका मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी फडणवीस हिंदू आहेत की नाही, त्यांचे आई वडील हिंदू होते की नव्हते अशी टीका केली। त्याच टीकेचा समाचार फडणवीसांनी घेतला। सुरुवात कोणी केली, महापौर कोण होणार त्यांनी सुरुवात केली आणि आम्ही म्हणतो मराठी महापौर होणार, ते म्हणतात हिंदू महापौर होणार। मग देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत की नाही हा पहिला माझा त्यांना प्रश्न आहे। जरा तपासून बघा, काय तपासायचं असेल तर। नाही म्हणजे डोकं वगैरे काय बर्थ सर्टिफिकेट वगैरे असं मी म्हणतोय। माझ्या आई वडिलांपर्यंत तुम्ही पोहोचलात, माझ्या आई वडिलांवर तुम्ही बोललात, अरे शरम वाटली पाहिजे। मला एका गोष्टीचा अभिमान आहे, मी त्या बापाचा पोरगा आहे जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक होता। मी त्या बापाचा पोरगा आहे ज्या बापानं इमर्जन्सी मध्ये 2 वर्ष जेलमध्ये काढले। तुमचे पिताश्री हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जेव्हा स्वर्गातनं पाहत असतील त्यावेळी त्यांना काय वाटत असेल। आता माझा मुलगा रशीद मामू सोबत बसायला लागला हे पाहिल्यानंतर त्यांना काय वाटत असेल। उद्धव ठाकरेंनी मराठी आणि हिंदू महापौरवरून फडणवीसांवर निशाणा साधला। त्यानंतर आदित्य ठाकरेंनीही मुख्यमंत्र्यांची नक्कल केली। त्यावरूनही नक्कल करत काकांच्या पक्षाची काय अवस्था झाली असं फडणवीसांनी डिवचलं। त्यानंतर पुन्हा मला नक्कल जमत नसेल पण तुम्हाला कारभार जमत नाही अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली। एकच विषय घेतात कुठे गेलो की आमची मुंबईमध्ये सत्ता येणार आणि सत्ता आल्यानंतर अध्यक्ष महोदय, मोदी साहेब, आम्ही इथून बांगलादेशाला काढणार, ये जलवा है मेरा, मैं आऊंगा। काय चाललंय हो, कशासाठी हे सगळं? मुख्यमंत्री महोदय, तुम्ही मुख्यमंत्री 7 वर्ष ह्या राज्याचे आहात, हे विसरू नका। तुम्ही या महाराष्ट्राचे गृहमंत्री, गेल्या 12 वर्षामधून 10 वर्ष तुमच्याच हातात गृह खातं राहिलेलं आहे। हे कर्तव्य बांगलादेशांना ओळखणं आणि काढण्याचं हे 10 वर्ष तुमच्या हातात होतं। ही जिम्मेदारी, ही जबाबदारी ही तुमच्या हातात होती। जर तुम्ही तिथे चुकला असाल तर सरळ सरळ येऊन सांगा आम्ही चुकलो, अजूनही आम्हाला बांगलादेशी सापडलेले नाहीत आणि ही निवडणूक त्याच्याबद्दल नाहीच आहे। आता काही लोकांनी काल माझीच नक्कल केली। मला मजा येते कोणी माझी नक्कल केली तर, मला आवडतं, मला काय प्रॉब्लेम नाही आहे। पण त्यांना हे समजायला पाहिजे, अरे नक्कल करता करता काकाच्या पक्षाची काय स्थिती झाली। काकाला किमान चांगली नक्कल करता येते, भाषण करता येतं, तुम्हाला तेही करता येत नाही। तुमची काय अवस्था होईल तेवढी आता शिकतो मी थोडी त्यांच्याकडून। पण मुख्य गोष्ट ही आहे, मला नक्कल नसेल जमत आहे ना, कारभार जमत नाही, त्याच्यावर त्यांनी विचार करावा भाजपने। तेवढी आता शिकतो मी थोडी त्यांच्याकडून। पण मुख्य गोष्ट ही आहे, मला नक्कल नसेल जमत आहे ना, कारभार जमत नाही, त्याच्यावर त्यांनी विचार करावा भाजपने। 25 वर्षांची सत्ता टिकवण्याचं आव्हान उद्धव ठाकरेंसमोर आहे। यावेळी त्यांच्यासोबत मनसेही आहे, पण चंद्रकांत पाटलांनी ठाकरे बंधू 65 पर्यंत मजल मारतील असा दावा केलाय। भारतीय जनता पार्टी शिवसेना मिळूनच महापौर आणि सगळ्या उपमहापौर स्थायी होतील। मी संख्या सांगण्यामध्ये माहीर मानला जातो, त्यामुळे नंतर कानामध्ये सांगतो की मुंबईमध्ये बीजेपी किती आणि शिवसेना किती। मी शिवसेना आणि राजसाहेबांमध्ये सांगतो उद्धवजी 45, राजसाहेब 20, झालं, संपलं, गाडी बंद। मग पुढे 11 मधल्या 1-2 महापौर करायला निघाले। 15 तारखेला मतदान आणि लगेच दुसऱ्या दिवशी मतमोजणी होणार आहे। त्यामुळे 72 तासांमध्ये मुंबईमध्ये सत्ता कुणाची याचा फैसला होईल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।